माझ्या स्पेशल दिवशी मला अशी काही कॉम्प्लिमेंट मिळेल का ज्यामुळे दिवसभर रात्रभर मला रडावं लागेल, मी विचारही नव्हता केला. हाय, मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते आहे माझ्या लग्नाची गोष्ट. खरं तर नाही, नाही, हो, हो करता करता 2 महिन्यानंतर एंगेजमेंट ठरली. अशातही तयारीसाठी फक्त मला मिळाले 3 दिवस. त्यात कपड्यांची शॉपिंग, ज्वेलरीची शॉपिंग, एंगेजमेंटची तयारी आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या. साड्या वगैरे घेऊन झाल्या. एंगेजमेंट रिंगसाठी मात्र रात्री 12 वाजता जाऊन दरोडेखोरांसारखं ज्वेलरचं दुकान ठोठावं लागलं. रिंग फायनली मिळाली आणि एंगेजमेंटचा दिवस आला. पण स्वतःच्या एंगेजमेंटच्या दिवशी मैत्रिणींची ज्वेलरी घातलेली तुम्हाला मी पहिली नवरी सापडेल. कारण ज्वेलरीच्या नावाखाली माझ्याकडे टॉप सोडले तर काहीही नव्हतं. सो मेकअपचे प्रोडक्ट मैत्रिणींचे, ब्युटिशियन म्हणूनही मैत्रिणीच होत्या. पण तरीही त्यांनी मला मस्त असं रेडी केलं. सो मंडपात आले, सर्वांचं दर्शन घेतलं, सुरुवातीची विधी आटपून पुन्हा रेडी व्हायला आले, तर माझ्या वहिनी लाल बुंद होऊन अशा तळतळत ज्या आहेत माझ्या रूममध्ये आल्यात. त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून तर मी गोठूनच गेले. मुलाकडची एक व्यक्ती जी अतिशय जवळची आहे ती अशी बोलली की ही मुलगी किती सावडी आहे, आम्ही जर हिला बघायला आलो असतो तर आम्ही रिजेक्टच केलं असतं, आमच्या घरात एकही सून अशी सावडी नाही, वगैरे वगैरे. आणि खरं सांगा, आपल्या स्पेशल दिवशी जर आपल्याला अशा कॉम्प्लिमेंट मिळाल्या असतील तर म्हणजे काय फिलिंग असतील तेव्हा माझ्या. इतकी गोंधळली मी. अजूनही या नात्यावर विचार करावा किंवा आत्ताच जाऊन सर्व संपवावं अशा बऱ्याचशा गोष्टी आल्या डोक्यात. कारण यापूर्वी माझ्या कलरवरून तरी कुणीही मला कधीही जज केलं नव्हतं आणि माझ्याच नातेवाईकांजवळ माझ्याबद्दल इतकं काही बोलण्याची कोणी हिंमत करतंय, सो ते लोक कसे असतील. इतका गोंधळ माझ्या डोक्यात तेव्हा होता की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. एंगेजमेंट झाली, पण एवढ्यावरच थांबलं नाही. त्यानंतर माझ्या लाईफचं सेकंड चॅप्टर ओपन झालं. रुसवे फुगवे आणि बऱ्याचशा गोष्टी. काय काय झालं ते उद्या सांगते, त्यामुळे स्टे ट्यून.